गोष्टींचा विचार केला, म्हणजे उदाहरणादाखल मी फार सुपरफिशियल बोलतोय, तर त्याच्यामध्ये त्यांचे सर्वोच्च समजा रतन टाटा आहेत, आज त्यांचे प्रमुख हे सायरस मिस्त्री आहेत. ज्यावेळेस बोर्ड बसतं त्यावेळेस सायरस मिस्त्रींच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा जे आजीवन त्याचे प्रमुख आहेत हे त्या ठिकाणी बसतात, कारण याच्यामध्ये रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज इंडिपेंडंट असतात. ही काही स्थायी समितीसारखं नाही की अध्यक्षाचे अधिकार आणि अध्यक्षाचा वेटो, याच्यामध्ये ज्यांच्याकडे कार्यकारी अधिकार असतात, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात, त्यांनी त्याचं संचालन करायचं असतं आणि बाकी सगळे हे डायरेक्टर्स असतात. आणि म्हणून या संदर्भातली जी रचना आहे, आणि मी आज सांगितलं की रचना नवीन नाही आहे, यापूर्वी आपण JNNRUM मध्ये हीच रचना केली होती. त्यावेळेस काही महानगरपालिकांनी त्या तयार केल्या आणि त्या SPV नीट चाललेल्या आहेत. आताही या SPV या दोन्ही महानगरपालिकेच्या मान्यतेनेच आपण तयार केलेल्या आहेत आणि त्या आता नीट चाललेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कोणाला कमी करणं, कोणाला जास्ती करणं, आणि मुळामध्ये या SPVंनी सभागृहाचा अधिकार संपवलेला नाही. ओव्हर अँड अबव या SPVच्या वर जो सुप्रिटेंडन्सचा अधिकार आहे तो सभागृहाचा आहे, जिथे महापौरच प्रमुख आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणाची प्रतिष्ठा कमी, प्रतिष्ठा जास्त नाही, तर एक कंपनी कायद्याच्या अंतर्गत ज्या प्रकारे व्यवस्था उभी होते त्या व्यवस्थेच्या अंतर्गत हे तयार केलेलं आहे आणि आता दोन्ही महानगरपालिकांनी स्वीकारलेलं आहे. मला असं वाटतं की काही दिवस आता त्याच्यात कामं कशी होतात हे पाहायला पाहिजे. त्यात काही अडचणी आल्या तर पुन्हा आपल्याला केंद्र सरकारशी बोलता येईल.